Hello student, hello everybody. Today we are going to learn lesson number 3, force and pressure in science, general science standard 8. In this lesson today we are going to learn about inertia. In inertia we have seen that an object changes its state of motion due to force. आपल्याला माहिती आहे की कोणतेही जे वस्तू असते, कोणत्याही वस्तूला बल लावल्याशिवाय ती आपली पोझिशन जी असते, जी जागा असते ती चेंज होत नाही. हे लक्षात आलं आपल्या. म्हणजे ॲबिलिटी टू मूव्ह ऑर चेंज, दॅट मीन्स इनर्शिया. याला मराठीमध्ये जडत्व पण म्हटल्या जाते. तर ही हालचाल करण्याची किंवा बदल करण्याची त्याची असमर्थता असते. पण हे एक गोष्ट आपण एक लक्षात घ्यायची आहे की कोणताही जी वस्तू असते त्याला बल लावल्याशिवाय ती हलत नाही, ती मोशनमध्ये गतीमध्ये येत नाही किंवा इट कॅनॉट चेंज इट्स पोझिशन. ओके, डू यू अंडरस्टँड दिस? In this absence of a force, object exhibits a tendency to remain in the existing state of motion. For this, let us we study some activities. So, at your home, you can take a glass, and a card, a postcard, and a 5 rupee coin. If we keep a postcard on the glass, and on that postcard we put a 5 rupee coin, what happen then? What we do, skillfully push the card. म्हणजे आपण हे टिचकी मारायची त्या कार्डला आणि काय होईल की ते वर जे कॉइन ठेवलेलं आहे ते कॉईल काय होईल, ग्लासमध्ये पडेल आणि कार्ड बाहेर जाईल. व्हॉट हॅपन, काय झालं असेल या ठिकाणी? तुम्हाला एक गोष्ट लक्षात असेल, तुम्ही टिचकी कोणाला मारलेली आहे? कार्डला. आणि कार्डला टिचकी मारल्यामुळे काय होईल, कार्ड पुढे जाईल आणि जो कॉइन आहे कॉइन खाली जाईल. एक दुसरं उदाहरण आपण यामध्ये घेऊ की दुसरं उदाहरण पण यामध्ये एक दिलेलं आहे, ते पण आपल्याला बघता येईल. म्हणजे काय कशाबद्दल आपण या ठिकाणी उदाहरण पाहणार आहोत? द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन इन स्टेट ऑफ एक्झिस्टिंग स्टेट. म्हणजे पदार्थाची आहे त्या स्थितीत राहण्याची स्थिती. जोपर्यंत त्याला आपण बाह्य बल लावत नाही तोपर्यंत तो पदार्थ, जागा, आपली जे पोझिशन असते तो बदलू शकत नाही. तर हे गोष्ट आपण या ठिकाणी पाहिली. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे टाइप्स ऑफ इनर्शिया. काय बघायचं इथे? टाइप्स ऑफ इनर्शिया. मग हे जे जडत्व आहे या इनर्शियाचे काही प्रकार आहेत. जसं 3 प्रकार या ठिकाणी दिलेले आहे. इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे एखादा जो पदार्थ असते, अन ऑब्जेक्ट इन द स्टेट ऑफ रेस्ट कॅनॉट चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट ड्यू टू इट्स इनहेरिट प्रॉपर्टी. कोणताही पदार्थ स्वतःहून तो आपली पोझिशन बदलत नाही. ही गोष्ट लक्षात घ्यायची. जोपर्यंत बाह्य बल त्याला मिळत नाही, बाह्य एक्सटर्नल फोर्स, म्हणजे जोपर्यंत त्याला आपण एक्सटर्नल फोर्स जोपर्यंत देत नाही, त्यावर आपण फोर्स देत नाही तोपर्यंत सम एक्झर्टेड फोर्स, एक्सटर्नल एक्झर्टेड फोर्स, तोपर्यंत तो चेंज होत नाही. म्हणजेच इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट. सो वी लर्न हिअर सेकंड प्रॉपर्टी, इनर्शिया ऑफ मोशन. इनर्शिया ऑफ मोशन. In this property of inertia of motion, what we learn here, then inherent property of an object due to which state of motion cannot change is called inertia of motion. म्हणजे एखादी वस्तू गतीमध्ये असेल, ती वेगात जर असेल तर वेगातली वस्तू वेगातच राहणार जोपर्यंत तुम्ही त्याला एक्झर्ट यू कॅनॉट एक्झर्ट ए फोर्स, एक्सटर्नल फोर्स जोपर्यंत तुम्ही अप्लाय करत नाही त्यावर, तोपर्यंत ती वस्तू गतिमान राहणार. गतिमान वस्तू गतीत राहणार, स्थिर वस्तू स्थिर राहणार. तर ही जी इनर्शिया ऑफ मोशन आहे, समजा आपण एक, तुम्ही आपल्या घरी उदाहरण बघतो आपण, फॅन आहे, इलेक्ट्रिक फॅन. हा इलेक्ट्रिक फॅन जर आपण बंद केला तर तो काही वेळ काय होणार, सुरूच राहणार आहे, कारण तो मोशनमध्ये होता. बंद केलं तरी त्याची गती त्यानं थांबवली नाही. म्हणजे जोपर्यंत आपण त्याला एक्सटर्नल फोर्स, म्हणजे आपण इथे बंद केला आहे, बंद करणार नाही तोपर्यंत तो बंद होणार नाही, आणि बंद केल्यानंतर पण तो काही वेळ फिरत राहणार आहे. रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन कंटिन्यूज टू रिव्हॉल्व इव्हन आफ्टर इट इज स्विच ऑफ. त्यानंतर दुसरं एक उदाहरण तुम्ही बसमध्ये बघू शकता.
पॅसेंजर सिटिंग इन द रनिंग बस गेट ए जर्क इन द फॉरवर्ड डायरेक्शन इफ बस सडनली स्टॉप. बसमध्ये आपण जेव्हा बघतो एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की जेव्हा ज्या बसमध्ये आपण प्रवास करत असतो त्या बसचा वेग पण आपल्याला येत असतो. मग अशा वेळेस काय होते की बसला ब्रेक लावल्या जाते, ड्रायव्हर बसला ब्रेक लावतो आणि बस थांबते, पण आपण पुढे ढकलला जातो कारण आपला वेग तोच असतो. तर हा आहे इनर्शिया ऑफ मोशन. त्यानंतर तिसरं जे उदाहरण आपण या ठिकाणी पाहतो डायरेक्शनल इनर्शिया. यामध्ये काय होते की इनहेरिट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच ऑब्जेक्ट कॅनॉट चेंज इज डायरेक्शन. दिशा पण बदलत नाही, जोपर्यंत आपण त्याला फोर्स लावत नाही तोपर्यंत दिशा पण आपोआप बदलल्या जात नाही, म्हणून त्याला काय म्हटलं जाते डायरेक्शनल इनर्शिया. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एक बस आहे आणि ती अलॉंग ए स्ट्रेट लाईन सडनली टर्निंगवर काय होतात की पॅसेंजर ज्या ठिकाणी बसले असते ते दुसऱ्या उलट बाजूनं ते थ्रोन ऑफ होतात टू द अपोजिट डायरेक्शन. तर हे 3 गोष्टी आपण या ठिकाणी पाहिल्या. त्यानंतरचं या ठिकाणी आपल्याला बघायचं होतं प्रेशर. व्हॉट इज मीन बाय प्रेशर? म्हणजे प्रेशर म्हणजे काय असते, आपण त्याला मराठीमध्ये जरी दाब म्हणत असलो, द फोर्स दॅट इज प्रोड्यूस व्हेन यू प्रेस ऑन और अगेन्स्ट समथिंग, द एक्झर्शन ऑफ द फोर्स अपॉन ए सरफेस बाय अन ऑब्जेक्ट फ्लुइड एक्झाम. म्हणजे द अमाऊंट ऑफ फोर्स एक्झर्टेड पर एरिया. म्हणजे आपण या ठिकाणी पाहत असतो, टायरचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे की तुम्ही टायरमध्ये हवा भरली असेल तुमच्या ट्यूबमध्ये, 2 व्हीलरमध्ये असो किंवा 4 व्हीलरमध्ये असेल, तर तुम्ही प्रेशराईज करता आणि एअर फिलिंग जे मशीन असते त्या ठिकाणी एक प्रेशर इंडिकेटर असतं आणि त्या इंडिकेटरमध्ये तुम्ही किती हवा भरलेली आहे, 30 पाऊंड भरली असेल आणि ती 40 असेल, 20 असेल, तर एक विशिष्ट अशी व्हॅल्यू असते. प्रेशर काय असते, एक विशिष्ट व्हॅल्यू असते. यू आर अवेअर दॅट टू अप्लाय फॉर फिलिंग द एअर इन बायसिकल विथ हँडपंप. तुम्ही हँडपंपनी सुद्धा हवा भरतो आपण, तर त्यावेळेस काय करतो, वी अप्लाय फोर्स वी अप्लाय फोर्स टू एअर टू फिल द एअर. आपला हात जो पंप असतो, हात पंपनी आपण काय करतो, त्यामध्ये हवा आपण फिलअप करतो. देन एअर इज पुश इन टू द टायर. म्हणजे याच्यावरून असं होतं आर द फोर्स अँड प्रेशर आर रिलेटेड. याचा अर्थ असा होता की फोर्स आणि प्रेशर रिलेटेड आहे का? नक्कीच दे आर रिलेटेड टू इच अदर. आपण या ठिकाणी बघणार आहोत या ॲक्टिव्हिटीमध्ये. आता एक शार्प आपण जर खिळा घेतला, समजा आपण असा एक शार्प खिळा घेतला आणि हा खिळा ठोकण्यासाठी एखाद्या वुडन प्लँकवर, लाकडावर जर ठोकण्यासाठी तो सहज जातो, पण तोच जर हा खिळा जर बोथड असला तर व्हॉट हॅपन, तो आतमध्ये जाणार नाही. हॅमरिंग केल्यावर सुद्धा तो जाणार नाही. त्याच पद्धतीनं ड्रॉइंग पिन आहे. ड्रॉइंग पिन व्हेन वी प्रेस द ड्रॉइंग पिन इट गेट इन टू द बोर्ड इझिली, जर पॉइंटेड असेल तर. आणि हे वरचं जर टोक जर खरबडीत असेल तर तुम्हाला काय होईल, हे जर तुम्ही उलट असं केलं तर काय होईल, यू विल हर्ट युअर थंब. म्हणजे आपला हा जो अंगठा आहे तो दुखेल, त्यामध्ये दुखापत होऊ शकते. व्हॉट डज द सिम्पल एक्सपेरिमेंट टेल अस? हे छोटे उदाहरण आपण या ठिकाणी पाहिले. नेल इझिली पेनिट्रेट इन टू द वूड फ्रॉम पॉइंटेड एंड. आपल्याला माहिती आहे की जो पॉइंटेड एंड असतो, जो अंकुचीदार टोक असते, ते सहज त्यामध्ये जाऊ शकतो. फ्रॉम दिस यू विल नोटीस व्हेन द फोर्स इज अप्लाइड टू द हेड ऑफ द नेल इट इज इझी टू हॅमर इन टू द प्लांक. त्या ठोकळ्यामध्ये, लाकडामध्ये सहज जाऊ शकतो. त्यानंतर एक यूज युअर ब्रेन पॉवर सेक्शनमध्ये आहे. इट इज इझी टू कट व्हेजिटेबल्स फ्रुट्स विथ ए शार्प नाईफ. आपल्याकडे भाज्या कापण्याकरिता, फळं कापण्याकरिता एक चाकू असतो, जो अंकुचीदार चाकू असतो. आणि व्हाय वी यूज दिस शार्प नाईफ. हा आपण अंकुचीदार चाकू का वापरतो आणि ब्लंट नाईफ जो असतो, त्याला बोथड चाकू म्हणतो, तो आपण का वापरत नाही? कारण ब्लंट नाईफ डज नॉट वर्क हिअर. व्हाय डज दिस हॅपन? म्हणजे आपण बोथड चाकू का वापरत नाही? कारण या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे, आपल्याला विचार करायचा आहे. द फोर्स एक्झर्टेड perpendicular, the force exerted, look at this definition of the pressure. The force exerted perpendicular on a unit area is called pressure. या ठिकाणी आपण प्रेशरचं फॉर्म्युला पण आपण या ठिकाणी दिलेला आहे की pressure is equal to force upon area on which force applied. म्हणजे force exerted on perpendicular area
परपेंडिक्युलर ऑन युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं असेल की फोर्स हे नेहमी कुठे एक्झर्ट होतं? परपेंडिक्युलर. कुठे एक्झर्ट होतं? नेहमी परपेंडिक्युलर. फोर्स कुठे एक्झर्टेड? परपेंडिक्युलर ऑन युनिट एरिया. युनिट हे लक्षात घ्या. आपल्याला प्रेझेंटली वी आर कन्सिडरिंग ओनली द फोर्स ॲक्टिंग ऑन द एरिया इन ए डायरेक्शन परपेंडिक्युलर टू इट. हेच आपण या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. सो वी लर्न हिअर युनिट ऑफ प्रेशर. आता प्रेशर हे कशात मोजल्या जाते? SI युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. कॅपिटल एन असते. आपण कसं लिहितो इथे? कॅपिटल एन. वी राईट डाऊन कॅपिटल एन फॉर न्यूटन. SI युनिट ऑफ न्यूटन. SI युनिट ऑफ न्यूटन. SI unit of force is Newton, and it is measured in Newton per meter square. How we can write down this? We can write down Newton per meter square. Newton per meter square. It is a SI unit of pressure. Okay, SI unit in SI unit of force. Okay. Then it is also known as Pascal. यालाच काय म्हटलं जाते? पास्कल म्हटलं जाते. कारण पास्कल इज अ सायंटिस्ट हू डिस्कवर्ड दिस. इन ॲटमॉस्फेरिक सायन्समध्ये पास्कल द युनिट. ॲटमॉस्फेरिक सायन्समध्ये वातावरणाचा जेव्हा आपण हवेचा जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेस याचा अभ्यास करत असताना आपण पास्कल हे युनिट वापरतो. कोणतं युनिट वापरतो आपण इथे? वी यूज पास्कल. वी यूज पास्कल फॉर measuring the pressure. So we learn what we learn here. Unit of atmospheric pressure. 1 bar is equal to 10 to the power 5 Pascal. Pressure is a scalar quantity. If area increases, pressure reduces. It is very important for you. If area increases, जर आपण क्षेत्रफळ जर वाढवलं तर प्रेशर काय होत असतं? कमी होत असते. इफ एरिया इन्क्रीजेस, प्रेशर रिड्यूस. एरिया जर वाढवला तर प्रेशर कमी होते. फॉर द सेम फोर्स. एकच बल एकच आहे. फोर्स सेम फोर्स आहे. इफ द एरिया डिक्रीजेस, द प्रेशर इन्क्रीजेस फॉर द सेम एरिया. आपण चाकूचं उदाहरण पाहिलं होतं. शार्प नाईफचं उदाहरण पाहिलं. जितका तो शार्प राहील म्हणजे त्याचा एरिया काय होईल? डिक्रीजेस. इफ एरिया डिक्रीजेस, प्रेशर इन्क्रीजेस. तो चाकू जितका शार्प राहील, अंकुचीदार राहील, म्हणजे त्याचा एरिया जितका कमी राहील तेवढं त्याच्यावर प्रेशर काय होईल? वाढेल. प्रेशर इन्क्रीजेस. आणि एरिया जितका जास्त राहील, बोथोड्याच्यामध्ये एरिया जास्त असते त्यामुळे ते कापल्या जात नाही. मला त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल व्हाय वी यूज शार्प नाईफ. व्हाय वी यूज शार्प नाईफ फॉर कटिंग द व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स. हिचं या ठिकाणी रिझन आपण या ठिकाणी पाहिलं. फॉर एक्झाम्पल, ड्यू टू नॅचरल ॲडॅप्टेशन. या ठिकाणी एक उदाहरण पण आहे. नॅचरल ॲडॅप्टेशन ऑफ सरफेस ऑफ कॅमल्स फीट. आपल्याला माहिती आहे वाळवंटातील जहाज उंटाला आपण म्हणतो. आणि त्याचा जो तळवा असतो हा पंजा थोडा ब्रॉड असतो, रुंद, थोडा मोठा असतो तो. आणि त्यामुळे काय असते की त्याचं जे वेट आहे, कॅमल्स वेट इज एक्झर्टेड ऑन लार्ज एरिया. जितका लार्ज एरिया आहे प्रेशर काय होत असते? कमी होते. एरिया जर रिड्यूस असला तर प्रेशर जास्त होते. आणि एरिया जितका मोठा तितकं प्रेशर कमी होते. त्याचा जो पंजा असतो त्याचा एरिया मोठा असतो. आणि एक्झर्टेड ऑन ए लार्ज एरिया अँड प्रेशर ऑन द सँड इज रिड्यूस. आणि रेतीवर पडणारा जे प्रेशर असतो, दाब असतो, तो कमी होतो. दॅट इज वाय कॅमल्स फीट डू नॉट पेनिट्रेट इन टू द सँड अँड इट बिकम इझी टू वॉक. आणि म्हणूनच उंटाला रेतीतून चालणं सहज सोपं होते. बिकॉज ऑफ हिज ब्रॉड फीट. हे त्याचं ॲडॅप्टेशन आहे. सो वी लर्न हिअर प्रेशर अँड इनर्शिया. डू यू अंडरस्टँड दिस?